MCBचा इमर्जन्सी चालू करायचा, तुम्हाला काय व्होल्टेज असेल ते दिसेल. त्यानंतर हिटिंग 1 नंबर हिटिंग चालू करायचं. आता 1 नंबर हिटिंग कोणतं आहे, तर हे 1 नंबर हिटिंग आहे. त्यानंतर 2 नंबर हिटिंग, बॅक साईडचं 2 नंबर हिटिंग आणि 3 नंबर हिटिंग फ्रंट साईडचं. आता हे हिटिंग खाली किती दिसतंय, 130 हे आपण ठेवलेले आणि रेडमध्ये दिसतंय ते तेवढं हिटिंग आता आहे. आता हे वाढत जातं, टेम्परेचर जसं वाढेल. आता हे 60-70 पर्यंत गेलं की 2 नंबरचा ऑन करायचा. ते 60-70 पर्यंत गेले की 3 नंबरचा ऑन करायचा. व्होल्टेज सुरुवात 240 किंवा 250 जे आहे ना, ते किती असायला पाहिजे? 230 पर्यंत लागतं. कमी 230 पर्यंत आहे. 230 240 जास्त जास्त नकोय. म्हणजे कसं 50च्या आतच असं 30 ते 50 च्या दरम्यान पाहिजे. जर व्होल्टेज जास्त आलं तर ऑटोमॅटिक ट्रिप होतं का? ट्रिप ना हाय व्होल्टेज आलं मशीन काय प्रॉब्लेम नको ना. बाय चान्स पाठीमागून व्होल्टेज जास्त आलं तर तेच विचारतो ना. तुम्ही जे चालू कराल तेच वाढेल. ह्याला सप्लाय वेगळा आहे, ह्याला सप्लाय वेगळा आहे, ह्याला सप्लाय वेगळा आहे. तिघांना सेपरेट असतं. पहिला हिटर कुठे आहे? 1 नंबरचा वरचा कुठला उभा त्यांच्यासह ते दाखवतात. त्यांना पण आडवं कर. आता बघ हे वाढत गेलं 50-60 पर्यंत गेलं की दुसरा चालू करा. आता दुसऱ्याचं व्होल्टेज हे ठेवलेलं आहे. आता मी आपण वाढवायचं किंवा कसं कमी करायचं हे पण बघा. आता हे 98 आहे, आपल्याला वाढवायचे समजा 110 करायचं आहे. हा एरो दिसतोय आडवा, हा एरो दाबायचा पहिल्यांदा. आता हे ब्लिंक करायला लागला, हा पुढे घेतला त्याला तेव्हा आता 108 झालं बरोबर. पुढे व्हायचं मला 110 करायचं. आता किती झालं 118 झालं. म्हणजे पुढे जाऊन परत मागे यायचं, कमी करायचं आणि परत सेट करायचं. म्हणजे तुमचं ते सेटिंग आहे. ज्यावेळेस तुम्हाला आता हे 130 आहे, तुम्हाला 130 नको आहे, तुम्हाला वाटतं की हिटिंग बाबा जळतंय जास्त होतंय, त्यावेळेस आता हे तुम्हाला कमी करायचं आहे. मग त्यावेळेस हा एरो दाबायचा, पुढे यायचं. आता की मला 130 नको आहे, मला 120 पाहिजे. हा डाऊनचा एरो दाबायचा आहे, 110 झाला, 120 ओके करायचं. नॉर्मल किती राहतं आपलं टेम्परेचर? 120-130 पर्यंत राहतं उभं. आडवं 100-110. आता जसं तुमचं इथं व्होल्टेज मिळेल त्या हिशोबावर चालणार. ठीक आहे, 130च्या वरती. किती असायला पाहिजे? इकडचं किती असायला पाहिजे, मधलं किती असायला पाहिजे? हे आपण सेट केलेलं तेवढं पाहिजे आपल्याला 30 पर्यंत. 130 पर्यंत पाहिजे. आणि ते मधलं 98, मधलं 100, 110 पाहिजे. आता हा पण 50-60च्या पुढे गेला की तिसरा चालू करतो. एकदम तिन्ही का नाही चालू करायचे? एकदम तिन्ही जर चालू केले तर लोड येतो आणि MCB ट्रिप होतं. ह्याला आता इथे MCB तिकडे बघा. हा जो एक MCB आहे मेन, तो तुमच्या मेन सगळ्या मशीनचा असतो. हा जर बंद केला तर तुमची पूर्ण मशीन बंद होते. त्यानंतर हा मधला MCB असतो, तो ह्या 2 पेडीचा असतो. त्यानंतर हा त्याच्यानंतर 3 नंबरचा जो MCB आहे तो हा 3 नंबरच्या पेडीचा असतो. आणि 4 नंबरचा MCB आहे तो मोटरसाठी असतो. हे 4 MCB. एखाद्या वेळेस काय होतं, तुमचं हिटिंग इथं गरम होत नाही, तर त्यावेळेस काय होतं, हा MCB एखाद्या वेळेस ट्रिप झालेला असतो. खाली पडला म्हणजे तो ट्रिप झाला. त्यावेळेस बघायचं हिटिंग का वाढत नाही. त्यावेळेस हा MCB पडलेला असेल तो परती करायचा. हे MCB लक्षात ठेवा. त्यासाठी आलं पाहिजे हे 110 आहे, 120च्या दरम्यान आलं पाहिजे. मग तुमचं पुढचं चालू करायचं. जसं कायम सुरू वाढत राहणार ना वरची फिगर. हां ते आता 130 आहे ना, 140 नाही स्टार्टला वाढणार. तुम्ही ज्यावेळेस पूर्णपणे थंड असतं त्यावेळेस ते गरम होतं, त्यामुळे ते वाढलं जातं. ते आता कमी कमी होत चाललं, कमी 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 होत जाईल. तोपर्यंत तिथं साखर तोपर्यंत काय बरोबर.